गावातच सगळी झोपली का काय खाऊन त्यांचं तरी काय चुकतंय म्हणा कामच नाही. ए अनिल अभि ए पप्प्या पप्प्या ए अभि अनिल अरे गेली कुठे नेमकी म्हणायचं अनिल ए अनिल अरे अभि कुठे हसून ए, अभि! लसूण आतमध्ये अभि अरे काय लका ए अभि अरे लका पप्प्या कुठे गेला पप्या आहेत तिकडं हा आहेत तिकडं अरे लका 3-4 महिने झाला आपण येऊन काम नाही धाम नाही तुला काय वाटतं लागा इथे असं येऊन जायचं का ऊस तोडायला हा? जायचं ऊस तोडायला आता ऊस तोडायला पण बोलूया ना कोणी सगळ्यात महत्व म्हणजे सगळ्यांचं इथं येऊन 4 महिने झालं खायची वांदे झाली तर हा इथं बसून तरी कवर राहायचं असं काहीतरी काम केलं पाहिजे का ना केलं पाहिजे आता काय करतो हा लय अवघड झालंय कंडिशन. अभि आला ए अभि अरे काय तुला पटतं का नाही लागा कवर झोपायचंय तुला हा काम नाही दाम नाही निदान एखाद्या शेतात तरी कामाला जायचं असं बसून पोट तरी भरण का आपलं थोडंफार काम केलं तर पैसे मिळतील. हा चला बघू कोणाच्या इथं काम देतय का कोणी काम धाम काय. मग काय आता ऊस तोडायला जातो काय आपल्याला जमन ते काम आता ते काम मस्त नाही जमणार पण पोटा पुढं काय चालणार आहे रे करावं तर लागणच ना. पोट भरलं तर सगळ्या गोष्टीत उपाशी राहून तर जमणार नाही. आपल्या भरोश्यावर सगळे कुटुंब आहे. लागतेला तर 15 दिवसात काम बी लय अवघड आहे बाबा. एक तर पाऊस नसल्यावर लोकांना वांद आहे आणि पाऊस असल्यावर पण ह्या वर्षी पाऊस जास्त आहे तर काम नाही तर पावसाने सगळीकडे वाटोळ केलंय त्यामुळे उशिरा काम लागल्या तर काय करतो आता थांब थोड्या वेळेस लागतील काम बी. चला बघू कुठं काम. हा चल जायचं काय हा मग काय आता चला. दिसना कस आज एका पालात नाही. कुठे गेले पोरांना इकडे अरे काय शेट अरे कुठे गेली माणसं आज कोण शिने आहेत का नाही इथं कोण दिसणार. कुठे गेलेच गावात बिवत हो एका नाही काय माहित. सगळे आज मोकळे येतं काय पाहिलं मग हा कोणीच नाही. कोणीच नाही. अरे काय तुम्हाला काय काम होतं पण काय तुम्हाला काय काम जमायचं नाही. मी बी करून काय पण काम मागा. आता तुम्ही काय खतन ते टाकायचं तुम्हाला जमन का जमत. आपण बारकाल पोरं काम करून आम्हाला नाही बरं वाटत. काय वाटतंय आता तुम्ही शाळेत जायचे वय आहे तुमचं आणि तुम्हाला कामाला न्यायचं मला उद्या लोक काय म्हणते गावातली आणि तुम्हाला सवय असते विहीरची त्याच्या कामाची हा मग तुम्हाला वावरातलं काम नको बाबा. सांगा इकडं मिरी बिरी असते तर हा विहीर त्याच्या असलं सांगा ना तुमची माणसं आल्यावर येईनच परत मी बर मग बघन त्यावेळेस मग सांगेन त्यांना काम. बर. बरं चालतं जा तुमच्या बरं काय बोलण्याचा अर्थ नाही येईन मी परत मग. बर हा जाऊ का रे भांडे झाले ना. आज काय पाहिलं पण नाही दिसत. हाय हाय हे तर आहे. काय रे आज कामाला नाही गेली काय. नाही मला काम कुठे आहेत आता. माझ्याकडे होतं ना काम. तुमच्याकडे काम असेल तर मग मी सगळ्यांना घेऊन येते कामाला. सगळ्या एवढ्यांना नाही काय काम पण मग? तू एकटीसाठी आहे. एकटी एकटी नाही येत मी कुठं कामाला मालक. त्याला काय होत तवा एवढी माणसं नाही ना एवढ्यांसाठी काम नाही तू एकटीसाठी आहे मग काम. मी न माझा भाऊ येऊ का. भाऊ कशाला त्याला काय काम त्याला तुम्ही सांगता ना ते करू की आम्ही. एवढं कामच नाही माझ्याकडे. मग जाऊ द्या मालक मी नाही येत कुठं. अरे तू एवढी छान दिसायला कुठं नीट व्यवस्थित राहायचं शाळेत जात जा. चांगलं राहून कुठं आला आम्हाला ऑफिसला जायचंय तेव्हा आम्हाला ही काय अशी गरिबी जळती कुठं आम्हाला शिक्षण पाणी भेटत खायचे जो वांदे शिक्षणाला जायचं म्हणल्यावर पैसा किती लागतोय. तू एकटी येत जा कामाला तुला काम पण थोडं हलकं देत जाईन रोजंदारी चांगली देईन तुला. नाही मालक मी एक काम करते मग घरच्यांना विचारते आणि मग येते. हो आणि काय लग्नाचं काय विचार आहे का नाही. लग्नाचं नाही एवढं लवकर कायचा विचार लग्नाचा. बघ असला तर म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला.
जाऊ दे, सांगन नंतर बघ कामाला येत असली तर सांगन मग. हा चल. चालतं येईन परत. हा. हा हा. सारं निकेत घातलं काम काय हे कार्यालय निवांत बसला पोरा. हा. आज तुझी बहीण आहे ना हा. एक पोरा सांग बोलत होते अरे असं ती बागायतदाराचं पोरग कामा बी मला सांगायला असेल. पण आम्ही पण बघितलं गप्पा आणत होते ते. हा का हा. बरं थांब विचारतो मी तिला. तुम्ही काय करता इथं? खेळतात काय? खाल्लं पिल्लं का? हा. हा हा. जेवण बिवण केलंय ना? हा. मग घरची कुठे गेली तुमच्या? मग कामाला गेले. कामाला गेली. हा. जाऊ दे त्यांना तरी काम लागलंय कुणाला नाही कुणाला. लागू द्या, सगळ्यांचं आता हातावरलं पोट आहे. काम हा. करणं गरजेचं आहे. बरं, विचारतो मी तिला. बर. खेळा तुम्ही. खुशी ए खुशी. काय रे भाऊ? काय करते आत? काय नाही आवरीत होते घरातलं. आवरीत होती. हा. आणि ती पोरग कोण आलत? गप्पा बागायदाराचं पोरग. बागायतदाराचं पोरग ती काम सांगायला आलत मला. काम सांग काय म्हणत होतं? मला म्हणलं तू एकटी ये कामाला तुला लागन तेवढे पैसे देतो. एकटी हा मी कामाचं ना सगळीच येतो आम्ही. ते मला एवढं काम नाही ना थोडस काम आहे म्हणला. आणि तुला काही लय जडपीचं काम नाही देत. हे आपण दुसऱ्याच्या गावात पोट भरायला आलेलो होतं. नसतं उद्योग काय करू नको. पोरं शहाणी नसते. भाऊ तुला माहिती ना मी कुठं जाते का एकटी. पण त्यांनी बोलवलं म्हणून म्हणलं विचारते मी घरच्यांना आणि मग सांगते. काय ते सावध राहा. असल्यापासून सावध राहायचं असतं. दुसऱ्याच्या गावात आलं आपल्याला काय बोलता येत नाही काय नाही. बर भाऊ तू म्हणशील तस. बाबा कुठे गेलं? बाबा गेला असते ना बाहेर. बाबांना माहिती का ही गोष्ट? नाही कुणीच नव्हतं ना घरी मग तेव्हा आलता मी बोलले थोडस. बाबांना माहिती झालं असलं काय उद्योग झालं तर बाबा कापून टाकते तुला. असलं नसतं उद्योग काय करू नको. डायरेक्ट कोण आलं त्यांना सांगायचं घरी कोण नाही संध्याकाळी येत जा. चालतंय भाऊ. जेवाय केलं काय? हा. चल जेवायला. काय इतके दिवस झाले इथे येऊन. 2 दिवस काम आहे तर 4 दिवस बसून राहावं लागत आहे. लेकरं बी अशी सैरा वैरा झालीत ना काम नाही बरं बाकीचे काम बी नाही करणारी. म्हणलं चालल्यांना करा बारीक सारीक काम कुठं खत पांगवायची काय भरणे काय कुठं तर ऊस तोडायला गेले बी जमतंय की पण आता ह्यांना नाही जमत. आमचं काट काम नाही तर बोंबलत फिरत इकडे फिर तिकडे. बप्पू कुठे गेलता? गेलतो जरा म्हणलं काय काम बिम भेटते का काय बघावं गावात. अरे त्या कार्टीचं लग्न करायचे पैसे नाहीत आपल्याकडं आणि असं बोंबलत फिरून त्या पुरीला उद्या आता आले पाहुणे लग्न करायला पैसे नको आपल्याकडे. लग्न तर करावंच लागेल. मग आधीच आपण दुसऱ्याच्या गावात आहे. कोणाचं काय मनात काय मग बघायचे करायचे काम एक काम राहून जमतं का? ते तिचा विषय काढला म्हणून तुम्हाला सांगायचं होतं बाबा. हा हा हा. बऱ्याच दिवस झालं सांगा म्हणतोय. सांगणं काय झालं नाही. ती एक बागायतदाराचं पोरग येतंय वाटतं सारखं आपल्या खुशीवर काय म्हणतो? बोलतोय. पोरं म्हणतात त्या दिवशी खेळता खेळता आपण ते आपली पोरगी तसली नाही रे गरीबाचं ती लेकरं नाही मग ती आता फाडीन एखाद्याला आपल्याला माहिती आहे तिचा स्वभाव. पण एखाद्याच्या मनातलं काय सांगावं ना. हाय अहो, नाही. जमाना आता वाईट काय आहे आधीच. जमीन आणलंय वाईट. त्यामुळे तिचं चालतंय. लग्न करून टाकावं असं मला पण वाटतंय. करू 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 बघू मागे एखादं चांगलं स्थळ आता बघतो ते आहे ना बाबूला सांगतो त्याचं हाय कोणतरी म्हणला साडूचं पोरग आहे. हा, हा, हा. पण आता आपल्याला कुठलं लय अधिकारी भेटणार आहेत का? निदान हातावर चला. पोट का असणार पण आपल्यावर नको बा. आपल्यापेक्षा काय थोडं चांगलंच प्यायला पाहिजे. भेटणार का ना बघू ते मला आहे त्याला वावर आहे मला पण जे राहते मी करतील खातील. खुशीला बोललोय तसं मी. असलं का वाईट पाऊल टाकू नको नाही म्हणलं. टाकणार ती पोरगी चांगली आपली. एक तर दुसऱ्याच्या गावात येत आपण. हम्म. बघा तुम्ही पण बोला तरी तिला एकदा तसं. हो सांगा बोलतो तुम्ही बोलतो. समजून सांगा. सांगतो तिला. नाही ते आपल्या शब्दाच्या बाहेर कसं जाईल तर दिले नाही. तुम्ही सांगण्यात आणि मी सांगण्यात फरक आहे किती केला तर. हो. तुम्ही जेवलात का नाही? हा जेवलून बसलो म्हणलं आता यावं सावलेलं बसावं. बरं. ही जेवून मी जेवतो आणि हा. बघतो अजून कुठं काय काम आहे. आता बसतो बघतो त्या बाबूला बोलू तुम्ही उद्या परवा आहे ना त्यांना बोलून घेऊ दाखवू हा जमलं तर लगेच करून टाकू. करून असं. टाकू बघू पैशाचं करू काहीतरी काढू कोणाकोण तरी थोडंफार. तर नाही ताटी पोरगी घरात ठेवणं बरोबर नाही. चाल चाल जाऊ का मग? खरे पोराचं बी आता लग्न झालं पाहिजे टायमाला. बाबूला विचारून बघतो असला कोपटा होता.
कधी यायची काय नाही पोरगी. काय अक्षय काय प्रेमात पडला या पोरीच्या. पण जाऊ दे, घरी पण श्रीमंत काय नसते. पटली स्वभावाला चांगली आहे, बोलायला त्याला चांगली आहे. जाऊ दे काय. अरे किती वेळ झाला तुझी वाट पाहत बसलो इथं. बस खाली. हे नाही, मी बघत होते म्हणजे कोणी महाग आलंय का काय. मी आहे नाही तर तू काय टेन्शन घेते. कोण नाही काय करीत. तसं नाही, पण तुझ्या जर बापाला कळलं ना तर आपले खांडोळेच करतोय बाबा. नाही करीत. मी सांगितलं माझ्या शब्दाच पुढे तर काय ऐकणार आहे ते. अरे तू एवढा श्रीमंत घरचा, आम्ही आता काय इथं पाल ठोकून राहतो का घडी तिथं पाल ठोकून राहतोय. अरे पालाचं आणि त्याचं गरिबीचं श्रीमंतीचं काही नाही. मला तू आवडते बस. आणि काय मला काय माहित नाही, मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे. आणि असं एक पण दिवस नाही की तुला नाही बघितलं ना दिवसच जात नाही, करमत पण नाही. आणि करीन लग्न तर तुझ्यासोबतच करीन. तसं नाही रे, तुझा विश्वास आहे, पण आता आमच्या घरचे तुझ्या घरचे मग मिळून जर हा म्हणले तर बरं आहे, नाही तर मग आपल्या दोघांची खांडोळी करून टाकते. त्याचं नको टेन्शन घेऊ, ते मी बघतो सगळं. नाही वेळ आली नाही काय झालं पळून जाऊन लग्न करू मग तर बस ना. तसं तर नाही करायचं रे, सगळ्यांची सहमती घेऊन आपल्याला लग्न करायचं. आणि तुला तर माहिती ना तुझे बाबा किती श्रीमंत आहेत, आणि त्यांनी जर चुकून नकार जर दिला ना तर माझा बाप तर माझं काय करीन मला सांगता यायचं. तसं नको विचार करू तू. मी तुझी नाही साथ सोडत. कसते किती वाईट वेळ होते, नाही साथ सोडणार तुझी. मग तर बस ना. कुणी यायचं बाबा, लय भीती वाटते मला. ऐक ना, मी तुझी नाही साथ सोडणार. तू माझ्या पण सोबत असं सोबत राहा. बावड्या आलाय. तुला काय म्हणलं होतं मी? हा? काय म्हणलं होतं? हा? अरे काय होतं बघ तू? अरे भावड्या. हाणा, अरे अरे ऐकून घे ना माझं. चल चल नी. अरे तुला काय बोललो होतो मी? हा? काय म्हणलं होतं मी तुला? हा? अरे असलं धंदा करते काय होय? हा नको तिला. हाण नको. माझी बहीण आहे, मी हाणीन मारीन कापून टाकीन. अगं, किती विश्वास होता माझा तुझ्यावर. तुला सांगितलं होतं मी की आपण दुसऱ्याच्या गावात ए, भरायला ऐक. असलं धन नको. ऐक ना. तुला काय म्हणलं होतं मी? आपण दुसऱ्याच्या गावात तुला किती वेळा सांगितलं तू इकडे आधी ह्याच्याकडे बघू दे. अरे ऐक ना, लोळ याला. ऐक ना माझं. आणि तुला तर आहे ना, तुला कापून टाकीत असतो मी आता. तर निघ तू पाटकेन निघ. मा बाप यायच्या आधी ना तुला कापून टाकीन इथंच मी. आणि तू घरी चल घरी चल. तुला कापूनच टाकतो आता घरी. हा, तुला किती वेळा सांगितलं आणि ते पोरीवर लक्ष ठेवू म्हणून. तिला आता घरी नेऊन कापून टाकीत असतो मी. फक्त बाबा येऊ दे. अरे लाका दुसऱ्याच्या गावात पोट भरायला आली माणसं आहेत लाका आपण. बागायतदाराचं पोरग आहे. एकाला सुधीक जिती नाही तरी ठेवायची त्यांना असलं कळाल्या. मग काय शिजा कार्यक्रमच लावा लागेल. चला. काय करावं लेकराला एवढं समजून सांगितलं तरी घोटाळा. बाबा काय झालं त्या पाहुण्यांचं? बोलावले ते बघ. आता पुरीचा विषय लय घाई गडबड करून तिचं वाटलो करून जमन का. त्याच्यात पाहून सांगितलंय त्यांना. बाबू म्हणलाय बाबा आले घेऊन येतो. मला दुसरं काय माहित नाही. 4 दिवसात तिचं लग्न झालं पाहिजे. आणि ते पाहुणं आलं की आजच्या सगळं फायनल झालं आज पाहिजे. आहे ना, आज सगळं फायनल करतो. पोरग बी येईल, त्या पोराचा बाप असेल, बाबू आहे मध्ये. बाबू काय आपल्याला चुकीचं स्थळ नाही दाखवणार. एकदा बसून बोलून आहे ना घेऊन निर्णय. आणि सांगितलंय मी त्या पोरीला समजून. झाले लग्नाला तयार. काही नको टेन्शन घेऊच. वाटलं नव्हतं खुशी असे करण बाबा. हा ना लय राव. विश्वास होता त्याच्यावर आपण माझा तर. पोट भरायला आलो लेकराला जाण पाहिजेत ना. असे मोठ्याच्या नादी लागून कुठं जमतं का. तोंड दाखवाय जागा ठेवली नाही तिने कुठे बघ इथं. तिला सांगा आवरायला. पाहुणे येते काय लेकरानी ना. बाबा हा? ओ बाबा कर. खुशी कुठे? अरे आत्ता होती घरातच होती. खुशी राहत नाही पळाली का काय त्या पोरा बरं? तर मला त्याच घर माहिती. चला तुम्ही लवकर चला. अरे घेऊन आलाय काय रे? दादा मला ही मुलगी आवडते. मला सोबत लग्न करायची. अरे कोण येते कुणाली? ते आपल्या गावात नाही का आलेले. कोण? ते आपले मागाली कामाला येत होते. ते पालावर लिख काय? हा. अरे बावड झाला काय तू? अरे काय
कशाला घेऊन आलाय मग बिन कामाचं? दादा मला आवडते, मला ते सोबत लग्न करायचंय. अरे ते आपले वडील मारणार हाणतील तुला बिन मला बी. मला काय माहित नाही दादा. अरे काय डोकं लावलं ए तुझं काय? तुला कळत नव्हतं का कोणासोबत प्रेम करायचं काय करायचं? तिला नको बोलू दादा. मग आता काय करायचं? लग्न करायचं आणि तू बापांना समजव. अरे ते आपला बाप तुझे बी तुकडे करीन आणि माझे बी तुकडे करीन. मग काय करू दादा आता? ही सोडून ये तिकडे. ही सोडून ये. नाही मला त्यांनी हाणलंय तिथं, मला डोक्यात काहीच विचार नव्हता. मी तिला पळून घेऊन आलोय. ए पुरी तुला काय अक्कल विकल आहे का नाही? त्याला नाही ते पडले प्रेमात पण तुला समजायला पाहिजे ना. अहो मला तर ह्यो म्हणलं की मी भावाला आणि बापाला सांगितलंय, आणि जर आता तुम्ही जर मला घरात नाही घेतलं तर माझं बाप मला तर मारूनच टाकील. तुम्हाला आधी कधी सांगितलं हे असं? अरे मी खोटं बोललो दादा, वेळच तशी आली, काय करणार? अरे बाळा पण एकदा बोलून बघायचं ना आधी वडिलांना किंवा मला म्हणायचं. नाही दादा, आता तू बघ. अरे काय बघू बाबा आता ते नसता कुठं केलाय बाबा तू. हो ते आले तिकडून बघ तेच आहेत का? हा तो तेच आहे दादा, मला हाणलंय त्यांनी. त्यांच्या हातात त्याला काटे बिटे. एक काम करा तुम्ही दोन लपा पटकन मी बघतो काय ते. हा दादा बघा तेवढं. हा बघ काय बावडून लावलंय तू. चला ए यार थांबा 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 थांबा. काय काय अरे थांब थांब यार थांब थांब थांब. काय झालंय व्यवस्थित बोला आधी. तुमच्या भावाने माझी बहीण पळून आणली. मग आता काय काय करायचं काय पर्याय त्याला? पर्याय काय म्हणजे? तुमची ना आमची बरोबर आहे का? आता हो का मला पोरगी बी जिवंत ठेवीत नसतो आणि ती पोरगी बी नसतो ठेवीत. अहो आता आमचा बी बाप तिला मारायला सुटलाय तुम्ही बी मारा सुटले याने काय होणार आहे का? दोघांचा जीव जाईल फक्त. नाही काहीतरी पर्याय काढा. आमच्या ह्याच्याने ती होत नाही. ऐका हो तुमची बी पोरगी प्रेम करते त्याच्यावर आणि आमचं बी पोरग करते. काय हरकत आहे? काय हरकत म्हणजे अहो, पण मला काय आम्हाला काय हरकत नाही. आम्ही तुम्हाला गरीब असलो आम्हाला इज्जत नाही. इज्जतीचं काय? विचारायचं मालक आमच्या चेनी ती होणार नाही. पोरगन पोरगी आमच्या तावडीत द्या. ऐका पोरांना मारून काय प्रश्न सुटणार आहे का? सुटणार आहे का म्हणजे? अहो आमची गेलेली इज्जत तरी वाचेल ना. तुमची इज्जत वाचवतो ना. जर तुमच्याकडे पैसे नसेल ना त्यांचं आपण चांगलं ढांगा डोक्यात लग्न लावू. तुमच्या पुरीची हे होईल. तुमचा भरोसा काय? पुरीला आमच्या तुम्ही नीटनाटकं तुम्ही तुमचे चार माणसं बोलवा. मी माझे पाहुणे बोलवतो. तुम्ही तुमचे पाहुणे बोलवा. चांगलं नका लावू. पुरीचं नशीब उजळण तुमच्या. काय रे काय करायचं? पप्पू आणि पोरग बी आमचं शिकलेलं आहे. त्याला आज उद्या नोकरी लागन. काय हरकत आहे तुम्हाला? आणि लईच काय झालं तुमच्या पुरीच्या नावावर काय जमीन नावावर करू बस काय? बाप्पू ह्या मोठ्या लोकांचं काही खरं नसतं. तुमचे पाहुणे बोला म्हणतो ना मी. अजून काय? आज उद्या टाकली मारून तर. हो असं लय नाही महागात पडणार. असं होणार नाही. आमच्या पोराचं प्रेम आहे त्याच्यावर म्हणून तर त्याने एवढा पाऊल उचलले ना. पळाले का म्हणे मग? का नाही? घाबरले तुम्हाला. तुम्ही काटन घेऊन आले मला घाबरणार नाही तर काय? तुम्ही आधी मी मारला ना त्याला. मारलं का तुम्ही त्याने? तुम्ही तेव्हा माझ्याकडे का नाही आले? समजून सांगितलं तुम्ही एकदा पोरांनी तेव्हा त्याला. तुम्ही माझ्याकडे यायचं ना. आपण तेव्हाच काहीतरी प्रश्न सोडला असता. इतक्या लांब नसतं येऊन दिलं. बरं चला तुम्ही काय उगा टेन्शन घेऊ नका. सगळं चांगलं होईल. हो का? पोरीच्या जर का जीवाला काही धोका झाला तर मग मात्र मी सुटका त्याला नाही. जबाबदार आहे बस का? अजून मला माझ्या बापाला समजून सांगायचे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं चांगलं करतो. तुमचा बाप ऐक नाही कशावरून? हा ऐकतो मी सांगितल्यावर ऐकणार 100%. तुम्ही चला तुम्हाला चहा बी पाचतो. टेन्शन घेऊ नका. चला. बाप्पू काय करायचं चला मग आता? बोलून घ्या त्यांना. त्यांच्या समोर एकदा बसून बोलून घेऊ. आमच्या समोर होऊ द्या काय असेल त्यांचं.